मित्रांनो इकडे जेजुरीचं स्थान आहे आणि जेजुरीचा जो आपला खंडोबांचा जो घोडा आणला जातो स्नानासाठी, तर ते स्नानापासून आपल्याला जायचं आहे कराबाईच्या स्नानाला. आता आपले किरंभाऊ तिकडे उभे आहे आणि आता आपल्याला हे रोडनं अर्धा किलोमीटर चालत जायचंय. आपण कालपासून प्रवास चालू केलेला आहे आणि इकडे बरेच असे झाडं वगैरे लावल्यावर मित्रांनो चला आता पुढे जाऊया. आमच्या बॅगा वगैरे सगळं घेऊन मित्रांनो आता सकाळचं वातावरण आहे, आपण चाललोय आता मस्त फ्रेश आंघोळ करून आता पुन्हा एकदा स्नान करायचं आपल्याला करा स्नानामध्ये. तर चला जाऊया पुढं. मित्रांनो आपण आलोय करा नदीवरती बरं का, आणि भरपूर मोठा असा पसारा आहे. आपल्या मल्हार मार्तांड खंडोबा महाराजांचा घोडा स्नानासाठी देव स्नानासाठी इथे यायचे बरं का, आणि अजून पण ती परंपरा चालूच आहे. म्हणजे अशा स्नानावर जे आपण चालू 1 2 1 2 म्हणजे पैदल चालू आहे पायी आपण. पण आपल्याला मागं भारी गाडी भेटू केली बरं का, एक बोलेरो गाडी भेटली मित्रांनो, त्याच्यामध्ये मस्त बसून आलो. कारण रिक्षावाल्यानं भरपूर पैसे घेतात, 200-250 रुपये 150 रुपये, थोडंसंच अंतर आहे 1.5 किलोमीटर, आणि एवढे पैसे बोलायला लागले ते. त्याच्यामुळे म्हटलं चला किरंभाऊ म्हणे चला 1 2 1 2 इतक्यात निघून जाऊ. आणि कसं मग शेतीचा नजारा इकडं, गहू हरभरा सगळं ज्वारी सगळं बघतच मग जाऊ आपण असं. आता तिथं समोरच्या साईडला मंदिर आहे खंडोबा महाराजांचं करा नदींचं. मग त्या ठिकाणी जायचं आता आपल्याला. मित्रांनो सगळ्या करा घाटाचा आनंद घ्या. आता आपले किरंभाऊ मस्त सूर्य स्नान करू राहिले आणि आमचं पण स्नान वगैरे झालंय मित्रांनो. आणि करा घाटामध्ये असे बदक किंवा पान कोंबड्या म्हटलं आपण नाही का, पान कोंबड्यांचं स्नान वगैरे. आणि त्या समोरच आता खंडोबा करा स्नान घाट, सोमवती मूळ ठिकाण, घोडे उड्डाण, पापनाश कुंड, करा तीर्थ, रंभाई देवी मंदिर, रंभाई शिंपीन मंदिर, घोडे उड्डाण ट्रस्ट, तीर्थक्षेत्र धालेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, अशा ठिकाणी. आता पुढच्या साईडला संबळ वगैरे वाजू राहिले ते. आणि पहिलं आम्ही आलो तर मित्रांनो या घाटावरती गेलो होतो बरं का. आता मध्ये मासे वगैरे बरेच गोष्टी बरं का मित्रांनो. करा नदी म्हणून स्नान करतो आता आम्ही मस्तपैकी. या समोरच्या साईडला गोरा की एक मस्त गाय, गिर गाय वगैरे, गाय उठी गाय वगैरे चालू राहिलं बरं का. आणि तिकडं आपल्याला जायचं तिकडं खंडोबा महाराजांच्या दर्शनाला, वरच्या जुन्या जेजुरी म्हणून या ठिकाणी आपण आलोय. तर किरंभाऊ डुबकी मारा एकदा. आता किरंभाऊने मस्त डुबकी मारली मित्रांनो. आता किरंभाऊ भरपूर वेळापासून खाली गेले बरं का. मस्त पोहायचं काम चालू त्यांचं, मस्त स्नान करू राहिले ते. तर अशा पद्धतीने त्यांचं स्नान वगैरे झालंय. चला मित्रांनो आता आपल्याला लवकर तिकडे जायचंय खंडोबा महाराजांच्या दर्शनाला वगैरे. तिथं मग येळकोट जय मल्हार म्हणून, आणि अशा पद्धतीनं आपल्याला पुढच्या साईडला जायचंय. चला आपण तीर्थासाठी या बाटल्या आणल्याय, तीर्थाचा घ्यावा लागला आपल्याला मित्रांनो. अशा करा घाटावरती आपण स्नान वगैरे करून आता ना आपण येणार किरंभाऊ आपण देव घेऊन चाललो बरं का. नेमकी त्यांनी टोपी आणली, आपण टोपीने आणलेली बरं का. चला आता तिथं देवांचं पूजन वगैरे करायचंय मस्त. आणि संबळ वाजवायचं. आता बघू संबळ कसं वाजतं. 200 रुपयामध्ये पूजा करून देणार आहे म्हणजे भक्त आहे त्या पद्धतीनं पूजा वगैरे करून घ्या. पुन्हा दर्शन वगैरे करून जाऊ आपण. सगळे तिथून बसा.
मला 7:45 वाजले बाजारात रात्री. हो 2 पिशव्या आणल्या होत्या. 2 पिशव्या विस्की लावून दिल्या बाजार. अशा पद्धतीने 7 वाजता मंडळा करा. नाश्त्यावर खोबऱ्यासाठी साहित्य दिलं होतं मला. नाश्त्यावर खोबऱ्यासाठी त्याचं 100 या पुढे तुम्ही महाराज की जय. आगबानो तुझी झुरीला चाल ग, गडावर दिसे पिवळा महाल ग, दिसे पिवळा महाल. बानो तुझी झुरीला चाल ग, गडावर दिसे पिवळा महाल ग, दिसे पिवळा महाल. जिजुरगडाची महिमा आहे भारी, तिथं नांदतो देव मल्हारी ग, तिथं नांदतो देव मल्हारी. देवाचा डोंगर खोल ग, गडावर दिसे पिवळा महाल ग, दिसे पिवळा महाल ग. आगबानो तुझी झुरीला चाल ग, गडावर दिसे पिवळा महाल ग, दिसे पिवळा महाल ग. 6 महिन्याच्या सोमवतीला देव जातात करामाईला, देव जातात करामाईला. घोड्याचा फाल नाल ग बानू, घोड्याचा फाल नाल ग, गडावर दिसे पिवळा महाल ग, दिसे पिवळा महाल ग. बान तुझी झुरीला चाल ग, गडावर दिसे पिवळा महाल ग, दिसे पिवळा महाल ग. आग बापू घ्याचो कवन करी, माझा मल्हार कडे पठारी, माझा मल्हार कडे पठारी. उधळीताना भंडारा तुझे ग बानू, उधळीताना भंडारा तुझे ग, गडावर दिसे पिवळा महाल ग, दिसे पिवळा महाल ग. बानू तुझी झुरीला चाल ग, गडावर दिसे पिवळा महाल ग, दिसे पिवळा महाल. सदानंदाचा येळकोट गडपटार महाराज की जय. येळकोट नळदुर्ग अवतार स्वामी खंडेराव नवरा, राजा खंडेराव नवरा. बिरथमीच्या देवा, बिरथमीच्या देवा तुझा केला अहंकारा. नळदुर्ग वारू मल्हार येतो सातारा, येतो सातारा. शिलावंत वाणी, शिलावंत वाणी संग माणस सुंदरा. लाल धान्याला छत्री सोन्याची, देवाला या छत्री सोन्याची. श्यामिरगा कांड तुझ्या होती देवाची. दीपक दीपक मल्हार हर किले पाप, दयाळा हर किले पाप. नाचती वाघ मुरळीवर जोडत ताल, सुन साहेबा सुन दिगंबर सुन बात न्यारी, मल्हार सुन बात न्यारी. जय कर वंदे तो, जय कर वंदे तो, मल्हार करतो चातरी. राम नाम सुमरिता मस्तकी हात ठेविला देवान, हात ठेविला. भिवू नको भगता, भिवू नको दासनाई सभाग्य गरजला. जय मल्हार शिव मल्हार धनी मल्हार शिव मल्हार, जय मल्हार शिव मल्हार धनी मल्हार शिव मल्हार. सदानंदाचा येळकोट गडपटार महाराज की जय. देवाला आरती द्या. महादेव चिंतामणी मोऱ्या आनंदीचा उदे उदे. भैरवाचे चांगले निळा घोडा, पाय मे तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा. अंगावर शाल सदेव लाल माळस सुंदरी आरती करी. देववाळी नाना करी, खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भाडका. सदा आनंदाचा येळकोट.
थोडा भंडार टाका ताटात ठेवा ठेवा ताटात परत एकदा ताट उचला अरे अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देवाले जेजुरा निळा घोडा पायी में थोडा कमरी कर गोटा भीतीर मस्तकी तुरा खोबऱ्याचा बुटका भंडाऱ्याचा भडका बोल अंकारा सदानंदाचा येळको जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मारतंड अरे मारतंड मल्हारी तुझी प्रचंड जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मारतंड अरे मारतंड मल्हारी तुझी प्रचंड सदा आनंदाचा येळकोट गडपटार महाराज की जय मित्रांनो त्या साईडला ना कुत्र पोत गेलं बरं का तसं बघू शकतो तुम्ही बघा समोरच्या साईडला कुत्र पोत गेला डायरेक्टली तशा मागं बदक पण गेले बदक आणि पान कोंबड्या खायच्या होत्या आता बाहेर निघाल या करा घाटामध्ये असे काहीतरी चमत्कार दिसत राहत्या बरं का बापरे गाडीवाला तर लय जोरात आला सगळे धुळच उडवत आला किरण भाऊ गेले दर्शन करून